श्री स्वामी समर्थ. मी महेश काळे. आज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. तर बघा, आज आपण नवीन व्हिडिओ बनवण्यापूर्वी बघा तुम्हाला माहिती देतो की आपण बघा घटस्थापना नाही, मग फक्त बघा हे 5 नियम आपल्याला पाळावायचे आहेत. बघा, उपवास करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे. बघा, नवरात्री हा देवी दुर्गाला समर्पित एक शुभ हिंदू सण आहे. बघा, पितृ पंधरवडा संपला की शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि 9 दिवसांनी विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जातो. घटस्थापना करणे ही नवरात्रीतील सर्वात महत्त्वाची देवी उपासनेची पद्धत आहे. बघा, देवी आईला प्रसन्न करण्यासाठी लोक अखंड दिवा लावतात, जागरण करतात व घटस्थापनाही करतात. पण काही कारणामुळे काही घरामध्ये घटस्थापना केली जात नाही. नवरात्रोत्सव बघा, उत्सव म्हणजे साक्षात शक्ती देवतेचा उत्सव. बघा, प्रत्येक ठिकाणी आपापल्या कुलाचार, कुलधर्म, प्रथा, परंपरेनुसार या 9 दिवसात विशेष व्रताचरण केले जातात. बघा, 9 दिवस उपवास केले जाते, दुर्गा सप्तशती पाठ केले जातात. पण तुमच्याकडे बघा जर घटस्थापना केली जात नसेल तर बघा तुम्ही या साध्या नियमांचे पालन करूनही देवी आईला प्रसन्न करू शकता. बघा, सर्वात पहिलं की बघा मनाने, शरीराने आणि आचरणाने अगदी निर्मल स्वच्छ राहावं. म्हणजे बघा या 9 दिवसामध्ये मन बघा अगदी प्रसन्न ठेवलं पाहिजे. उत्साहाने परिपूर्ण प्रत्येक दिवसाची सुरुवात करा. असंही नाही की बघा आपल्या घरात बघा घटस्थापना होत नाही तर मग आपण काहीही केलं तरी चालेल. तर या नियमांचे पालन करा. तर या 9 दिवसामध्ये तुम्हाला सर्वात पहिला नियम की मांसाहार, मद्यपान हे अजिबात घरामध्ये करायचं नाही. बघा, घरामध्ये पुरुष मंडळी यासाठी तयार होत नाहीत. बघा, काही लोकांना सवय असते की रोज मांसाहार खायचं, परंतु नवरात्रीमध्ये 9 दिवस मांसाहार आणि मद्यपान हे टाळायचं आहे. बघा, असे सांगितले पाहिजे. पूजा करताना मंदिरात जाताना चामड्याच्या वस्तू वापरू नका. जसं की आपण चुकून चामड्याचा पर्स किंवा बेल्ट असं लावून पुरुष मंडळी बेल्ट लावतात. आपल्या पॅन्टच्या खिशामध्ये त्याचं वॉलेट असतं, तर पर्स, बेल्ट, वॉलेट, चपला अशा वापरू नका. काही मंडळी बघा तर 9 दिवस देवी आईसाठी बिना चप्पलचं राहतात. तर तुम्हाला ते शक्य नसेल तर मंदिरात जाताना चामड्याच्या वस्तूचा वापर तुम्ही टाळायचा आहे. त्याच्यानंतर बघा या 9 दिवसामध्ये तुम्हाला केस आणि नखे हे कापायचे नाहीत. कांदा, लसूण यासारखे तामसिक पदार्थ तुम्ही खाणे टाळायचे आहे. बघा, खूपच उत्तम होईल. असे म्हणतात की 9 दिवसात तुम्हाला या 9 दिवसामध्ये घरात लिंबूसुद्धा कापायचा नाही. बघा, घटस्थापनेच्या आधी आता तुमच्याकडे घटस्थापना होती. बघा, ज्यांच्याकडे आहे तर दसरा काढला. आपण सर्व महिला मंडळ आता याच्यात लागला असताल. बघा, 4-5 दिवस राहिले. अगदी घराची साफसफाई पण सगळी झाली आहे. कोपरा सगळेच आपण स्वच्छ केलेलं आहे. घटस्थापना केली जरी जात नसेल तर देवी आईचा बघा हा उत्सव तुम्हाला साजरा करायचा आहे. घटस्थापनेच्या आधी संपूर्ण घर अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे. बघा, जाळे, जळमटे हे सगळे काढून घेतलेले आहे. बघा, दररोजच्या वापराचे सगळे कपडे देखील स्वच्छ करून घेतलेले आहेत. म्हणजे बघा आता महत्त्वाचं म्हणजे बघा आपलं देवघर आहे तर त्याच्यावरचे बघा भिंतीला टांगलेले आहे, त्यांना काही करा म्हणजे बघा अडचणच नाही. पण ज्याच्या खाली ठेवलेलं असतं जमिनीवरती तर कधी बघा जड असल्या कारणाने खाली आपण आजूबाजूने त्याला स्वच्छ करत नाही. जर तुम्हाला शक्य होत असेल तर देवघर बाजूला सरकून त्याच्या खालची फरशी, त्याच्या पाठीमागे जाळे लागलेले असतील ते तुम्ही काढून घ्या. बघा, जळमटे काढून घ्या. हळूवार ते शक्य असेल तर हलवा. त्याला खालून सगळं बघा आतून बाहेरून सगळं स्वच्छ करून घ्या. बघा, आजूबाजूची ती फरशी वगैरेसुद्धा तुम्हाला अगदी स्वच्छ करून घ्यायची आहे. बघा, त्याच्यासोबत दिवा हे समयी देवघरात वापरण्याच्या सर्व वस्तू, मूर्ती असतील, फोटो, टाक, देवी देवतांचे काही वस्त्र असेल ते आपण देवांना पुसण्यासाठी, आपले हात पुसण्यासाठी तिथे ठेवलेले असतात. बघा, छोटेसे कपडे असतात ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत. बघा, ज्या आसनावरती बसून तुम्ही देवपूजा करता असता, वाचन करता, तुमचा जप करता असं ते आसन स्वच्छ करून घ्यायचं आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तुम्हाला बघा मुख्य दरवाजा बघा आत मुख्य दरवाजासुद्धा तुम्हाला घरासमोर स्वच्छ करताना करून घ्यायचा आहे. बघा, नवरात्रीच्या दिवशी सकाळी तुम्ही कुंकुमाने, हळदीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. अगदी व्यवस्थित बघा आकृती तुम्हाला स्वस्तिकची काढायची आहे. 2 रेषा आणि 5 बोटे लावा आणि असं तुम्हाला बघा मुख्य दरवाजावरती घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी स्वस्तिक काढायचं आहे. दारावरती बघा फार मोठं नसेल तर लहानशी तुम्ही रांगोळी काढा, नसेल तर लक्ष्मीचे पावलं काढून घ्या. आणि तुमचं जर बघा आता तोरण बघा महिने धुण्यासारखे भेटलेले आहेत ते तुम्ही काढून स्वच्छ धुवू शकता. बघा, व्यवस्थित लावा. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी स्वच्छ तोरण तुमच्या दारावरती असलं पाहिजे. नसेल पुसण्यासारखं बघा असेल तर पुसून घ्या. हेही नसेल तर तुम्ही बघा अगदी साधे बघा आंब्याची पानं पण तुम्ही लावू शकता, अशोकाची पानं पण तुम्ही लावू शकता. अगदी साधं तोरण तुम्हाला बनवू शकता. बघा, दरवाजावरती तुम्ही मुख्य दरवाजावरती लावण्यात बघा आपलं घर कसं खुलून दिसतं. बघा, नवरात्रीच्या 9 दिवसाच्या 9 रंग आपल्या सर्वांना माहीत आहे. माझ्या बघा 9 दिवसाच्या 9 रंगाचा इतर सर्व नवरात्रीचा मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. बघा,
9 रंगाप्रमाणे साड्या ड्रेस तुम्ही जे काही घालत असाल ते जो रंग सांगितला आहे तो तुम्ही ते घालू शकता. बघा रंगाचा ड्रेस साडी तुम्हाला नेसायची आहे. त्याचबरोबर 9 दिवसात बघा जवळच्या परिसरात असलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला एकदा दर्शन घ्यायचं आहे. आता बघा तुम्ही जर बाहेर पडत असाल तर दररोज दर्शन घेतलं तर खूप छान, आणि जर तुम्हाला शक्य नसेल तर या 9 दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल एकदा तरी जाऊन देवी आईचे तुम्हाला दर्शन घ्यायचे आहे. आणि बघा खंड न पडता नारळानं तुम्हाला ओटी भरायची आहे. खडा नारळ आहे. बघा ब्लाऊज पीस वगैरे तुम्ही ते ओटीचे भरू शकता. तांदूळ, खारी, खोबरं, हळकुंड, बदाम, सुपारी, पानाचा विडा हे बघा तुम्ही घेतलं तर अतिउत्तम. बघा तुम्ही 11-21 रुपये दक्षिणा देऊ शकता. देवीसाठी गजरा, वेणी तुम्ही नेऊ शकता. हळदी कुंकू देवीची तुम्हाला या 9 दिवसामध्ये 1 दिवस तुम्हाला ओटीसुद्धा भरायची आहे. आता 9 दिवस तुम्ही उपवास करत असाल तर ठीक आहे, नाही करत असाल तर 9 दिवस उपवास करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष, 9 दिवसाच्या बघा ज्यांचा सलग उपवास आहे त्या व्यक्तीला, स्त्रीला किंवा पुरुषाला तुम्ही फराळीचे बघा जे फराळ असेल ते पदार्थ जसे की आपण साबुदाणा, शेंगदाणे, केळी, राजगिऱ्याचे लाडू किंवा फळ आता बघा जे काही असतील ते तुम्ही देऊ शकता. बघा ते दिले तर चालू शकते. तुम्ही त्यांना दिले तर यावेळेस खूप त्यांना छान वाटेल. बघा त्याचा परिणाम देखील चांगला होईल. बघा या नवरात्रीमध्ये बघा 9 दिवस उपवास, त्या 5 सवासणी 7 सवासणीला बोलून तुम्ही फराळासुद्धा बोलू शकता. हळदी कुंकू लावू शकता. तुम्ही कुमारिका पण जेवू घालू शकता. बघा फराळाचे पदार्थसुद्धा या 9 दिवसामध्ये देऊ शकता. या 9 दिवसामध्ये तुमच्या घरात आता बघा 12 महिने तुम्ही नियम पाळा, पण 9 दिवसामध्ये तुमच्या घरामध्ये कोणी सवाष्ण स्त्री आली की विशेषतः बघा संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी जर आली किंवा दिवसभरात कधीही आली सवाष्णी स्त्री आली तर तिला बघा तुम्ही घरामध्ये बोलून हळदी कुंकू लावून तुम्ही हातावर साखर नक्की द्या. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दूध साखरसुद्धा देऊ शकता. तिचा मानपान या 9 दिवसामध्ये तुम्ही करू शकता. देवी आपल्या घरी कुठल्याही रूपामध्ये येऊ शकते. बघा वयोवृद्ध असेल तरी पण तुम्ही तिचे पाया पडून आशीर्वाद घ्या. बघा देवी कुठल्याही स्वरूपात येऊ शकते. घटस्थापना होत नाही तरीसुद्धा तुम्हाला 9 दिवस सकाळी आणि संध्याकाळी बघा देवी आईची आरती करायची. कोणती कुलदेवीची आरती तर दुर्गे दुर्गटभारी, तुझिवणे संसारी, अनाथनाथी, आंबे करुणा विस्तारी. बघा हे 9 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर अष्टमीच्या दिवशी उपवास हे आवर्जून करा. तुमच्या घरात बघा सर्व भोजन केले तर खूप छान, नसेल तर एका व्यक्तीने जरी उपवास केला तरीसुद्धा चालेल. तर अष्टमीचा उपवास तुम्ही चुकू नका. आता बघा दुर्गा सप्तशती ग्रंथ हा 700 श्लोक असलेला अतिशय बघा प्रभावी ग्रंथ आहे. मार्कंडेय ऋषीने लिहिलेला आहे. तर या 9 दिवसामध्ये बघा तुम्हाला दररोज तुम्हाला पाठ करणे शक्य नसेल तर 9 दिवसामध्ये तुम्हाला जो दिवस तुम्हाला निवडता येईल तुम्ही व्यवस्थितपणे शांतपणे बसून देवीपुढे तुमच्या देवघरापुढे बसून तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ वाचू शकता. बघा तो दिवस तुम्ही निवडा आणि एकदा तरी तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे. आणि बघा आता दुर्गा सप्तशती पाठ ज्या दिवशी करणार आहे तो दिवस सोडा. त्यानंतर बघा तुम्हाला शक्य झाले तर सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ज्यावेळेस देवापुढे किंवा अगरबत्ती लावणार आहात त्यावेळेस तुम्ही एक माळ बघा मंत्र नवार्ड मंत्र किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राची तुम्ही एक माळ म्हणजे 108 वेळा जरी जप केला तरी दररोज संध्याकाळी करा. 1 वेळा तरी करा. किंवा मग दुर्गा सप्तशती ग्रंथ तुम्ही वाचला तरी त्याच्यामध्ये तर तुम्हाला दिलेच आहे की एक माळ तुम्हाला बघा नावार्ड मंत्राची करायची आहे. आता तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचला तरी एका आणि बघा वाचला तरी 2 वेळा किंवा 1 वेळेला तरी या नवरात्रीत 9 दिवस ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्रात जप करीत. आता असं आहे की उपवास या 9 दिवसाचा उपवास करावयाचा का, तर असं आहे की बघा उपवास केल्याने, उपवास म्हणजे आपल्या मनाला आपल्या शरीराला शिस्त लावणे. उपवास केल्याने आपले मन जे आहे ते चंचल मन ते शांत आणि सजग होते. बघा आता इतर जे दिवस असतात आपण ज्यावेळेस उपवास करत नाही त्यावेळेस आपण कांदा लसूण काही मांसाहार त्या अशा बघा तामसिक पदार्थ आहेत याचे सेवन केल्याने आपले शरीर थोडंसं बघा उत्तेजित होतं. असं म्हणतात की तामसिक पदार्थाचे सेवन केल्याने आपलं मन एकाग्र चित्त होत नाही. तर बघा आपण या 9 दिवसामध्ये या पदार्थाचा त्याग केल्यामुळे यांचं सेवन न केल्यामुळे बघा मन प्रसन्न आणि प्रार्थनेकडे प्रबळ होतं आणि देवी आईची भक्ती करण्यासाठी मन प्रवृत्त होतं. बघा त्यामुळे तुम्ही उपवास केला तर अतिशय उत्तम. बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर तो तुम्ही मला कमेंटद्वारे कळवू शकता. व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.